पारिखे नाही तिथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना करी यलोके तोची सर्वाकृती सण शरीराचा भ्रम नेणे कथा नामामुळे गाय हृदयेक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तिथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी भगवंताची लाडके भक्त नामदेव यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा आश्री चालू असला नाम यज्ञ या यज्ञामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा ही सेवा भगवंतचरणी समर्पित करण्याकरता म्हणून निवडलेला हा अभंग भक्तराज नामदेव महाराज यांचा आहे. नामदेव महाराज या अभंगातून सत्संगतीचं वैशिष्ट्य सांगतात. कारण वैशिष्ट्य सांगण्यासारखं असल्या कारणास्तव सांगतात. व्यवहारात अनेक प्रकारची वैशिष्ट्ये असतात, परंतु ते सांगण्यासारखे नसतात. पण महाराज म्हणजे नामदेवराय महाराज हे त्यांच्या संगतीचं वैशिष्ट्य सांगतात. कोणाच्या संतांच्या, कारण संतांची संगतीच वैशिष्ट्यपूर्ण असते. पण याच करता ठिकठिकाणी संत संगतीचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्यांची संगती सुद्धा करण्यास सांगितले आहे. संगत संतन की करणे जन्म का सार्थक कछु करले. आपल्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर केवळ संतांची संगती केली पाहिजे. संग संतांचा करिता बरवा उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा पंथ तो सुपंथे चालावा उगवा वासना निगाड. संतांची संगती बरवी आहे. बरवी म्हणजे चांगली आहे. माणसानं चांगलंच करावं आणि म्हणूनच संतांची संगती करावी. काय होतो पैशाचा संतांची संगती गडवाले कमळापती आपली कोणीच नवती निश्चय चित्ती दूर झाला. संतांच्या संगतीत हे सर्व कळतं. नवीन कळून घेण्याकरता संतांची संगती करावी लागते. आपल्याला ज्या ज्या गोष्टीचं अज्ञान असतं ते अज्ञान घालवण्याकरता
आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता केवळ संतांची संगतीच महत्वाची आहे. संतांच्या संगतीशिवाय अज्ञान जात नाही, ज्ञान मिळत नाही. म्हणून संतांची संगती आवश्यक करणीय आहे आणि प्रत्येकानं आवश्यक केलीच पाहिजे. आणि ती संगती आपण सर्वांनी करावी याच्या करता ज्ञानदेवराय त्यांच्या संगतीतलं वैशिष्ट्य सांगतात. आता पहिला प्रश्न निर्माण होतो, काय त्यांच्या संगतीतलं वैशिष्ट्य आहे, म्हणजे संगतीत काय आहे असा प्रश्न केला असता त्याचं उत्तर महाराज पहिल्याकडे संत संगती संगतीचे कार्य सांगतो. म्हणतात त्यांच्या संगतीतलं जे सुख आहे ते सांगण्यासारखं म्हणजे सांगता येण्यासारखं. याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. आपण व्यावहारिक जे सुख भोगत असतो त्या सुखांचा आपल्याला वर्णन करता येतं. का करतात? ते वर्णी आहे, म्हणजे वर्णनाचा विषय आहे. जो वर्णनाचा विषय असतो त्याचं वर्णन करता येतं. पण सत्संगतीचं जे सुख आहे ते मात्र वर्ण्य नाही. याचा अर्थ त्याचं वर्णन Thank you.
मस्तक चरणी ठेवितसी येतो वाचो निवर्तन्ते प्राप्य मनसा सह मनस वाणी माग फिरते म्हणजे त्या सुखाचं वर्णन करू शकत नाही. वर्णन करू शकत नाही म्हणजे तिची पोच नाही तिथपर्यंत, ती जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही तर वर्णन काय करणार. चर्मचक्षुचा विषय ते होत नाही. तर वैखरी कशी सांगेल. परेही परते बोलणे कुंटले वैखरे वागे, वैखरे वैखरे कैसे जिथं पराती वाण्यांचा प्रवेश होत नाही. परेही परते बोलणे खुंटले मग वैखरी कैशीने सांगे. पराती वाणीमध्ये जर आलं तर वैखरी बोले अशा तऱ्हेचं या सत्संगतीतलं सुख आहे जे वाणीचा विषय नाही. वाणी तत्संबंधी बोलू शकत नाही. असं हे महान सुख या संतांच्या संगतीत आहे. ने कसं आपण पारखे नाही तेथे म्हणजे त्या सुखाच्या ठिकाणी आपण म्हणजे आपण स्वतः पारखे नाही म्हणजे वेगळे नाही. सुखावून आपण वेगळे नाही. ते आपल्याला पारख ठेवत नाही अथवा त्या सुखाच्या ठिकाणी आपण पारखे राहत नाही. असं हे सुख व्यवहारामध्ये किती जन्म घेत फिरलात, अनंत जन्म जरी काटले तरी सुद्धा हे तुम्हाला मिळणार नाही. हे सगळं वैषयिक सुख, भोगात्मक सुख, माणसं तेच भोगत राहतात. वेड्यासारखं त्याला सुख समजतात आणि त्याच्यातच आपलं भागून घेतात. नास्त सुख त्या परम सुखापर्यंत कुठे जातात. ते सुख म्हणजे आत्मसुख, जे आपल्याहून वेगळं राहत नाही त्याला आत्मसुख म्हणतात. आत्मन शब्दाचा अर्थ आपण स्वतः म्हणजे स्वतः जे असतं त्याला आत्मसुख म्हणतात. आणि त्याच्याकरता स्वतःपर्यंत जावं लागतं. स्वतःपर्यंत जावं लागतं म्हणजे स्वज्ञान करावं लागतं. करून घ्यावं
लागतं. स्वरूप ज्ञान म्हणा ज्ञान म्हणा संतांशिवाय शक्य नाही. आत्मज्ञाने चौकडी संतची माझी उपडी ते त्या दृष्टीपुढं आवडी कामिनी जैशी आत्मसुखाच्या गुह्य विटे चोक सकळ विषय जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही विठ्ठल. हे जे सुख आहे हे फक्त सत्संगतीतच मिळतं. याच्याकरता संतांची संगतीच करावी लागते आणि संतांची कसंगती करावी लागते म्हणजे संसाराची संगती सोडावी लागते. संसार आम्ही करून सत्संगती करावं कर्जा किंवा इरांच्या नास्ती परंतु न लभ्यते. हे मिळत नाही ते नाही. आंधळी महाएका दोन खडे चुकले धोबे का कुत्ता घाट का ना घर का. तुका म्हणे त्याशी दोन्हीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडेल. ते सुख आत्मसात करण्याकरता संसारावर पाणी सोडावं लागतं. संसाराशी पाणी हे जे करतात तेच हे सुख प्राप्त करू शकतात. आम्हाला तर ते तर कधी शक्य होत नाही. आम्ही इतके बावटा त्याला सोडायलाच तयार नाही. संसार म्हणजे आमचा जीव की प्राण केला आम्ही. मग असं जर आहे तर हे सुख तुमच्या काकलाही मिळणार नाही. याच्याकरता सत्संगतीच आवश्यक आहे. नामदेव सांगतात की संतांचं जे सुख आहे सत्संगतीचं संतांना सत्संगतीचं जे सुख आहे की जे सुख संत भोगत असतात आणि तेच सुख आपल्यालाही मिळत असतं. कशानं? त्यांच्या संगतीमुळे. संत समागमे समागमे हे सुख म्हणजे खरं सुख. ते संतांच्या संगतीशिवाय नाही. आणि आपण खरं सुख प्राप्त करण्याकरताच आलो. आत्मसुखाकरताच आपलं आगमन आहे मानवी देहात. अरे भोगत भोगायचे कुठे इथे देण्यामध्ये तोटा गेलाय.
इतर योजनामध्ये काय भोग कमी आहे? इथं तरी तुम्हाला खरेदी करावी लागतात, कष्ट करायला पैसे पडतात, इथं आपोआप मिळतात विषयाच्या सुखाकरता माणसं काय काय करत नाही, सर्व काही करतात. जळती आगी खाली ते उडी, जळत्या आगीमध्ये पुढे टाकतात आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. पन्नास वर्षाच्या पाठीमागची मुवाडी, आताची मुवाडी काही प्रतिष्ठा नाही. काय सर्व चकाचक, पण याच्या करता किती प्राणाचं रान करावं लागलं असेल, किती कष्ट घ्यावं लागते, किती श्रम करावं लागले असतील, ते ज्याचे त्यालाच माहिती. दुसरं काय सांगू? ते जर परमात्मा प्राप्ती करता केलं असतं तर अवश्य भगवान प्राप्त झाला असता. पण याच्या करता कोणी काही प्रयत्न करतच नाही. निदान आज कीर्तन ऐकल्यानंतर करतील असं मला म्हणायचं. कसलं आलंय, ऐकलं तर गेलं काय? ऐकावी होणं कथा तशी धरून राहील चित्ता. तशी कथा ऐकावी, तशीच आपण अंतकरणात धारण करावी. पण मागच्या वर्षाचा अभंग कोणता होता तो सांगता येत नाही. सांगते तुम्ही आता इथलं पुढेच होत कीर्तन नव्हतं काय? नाही सांगता येत. इतके आपण या संसारामध्ये गर्क आहोत की त्याच्यामध्ये देवाचं स्मरणच नाही. विसरली तया देवाला विसरतात ते लक्ष 84 विधीमध्ये भटकत राहतात. असं जरी सांगितलं तरी सुद्धा या ठिकाणी नसतात. सांगा तरी पण हे कानपासून ऐकतच नाही, आणि ऐकलं तरी सोडून देतात. निजात्म प्राप्ती लागून देवे केली मनुष्य एवढी. आत्मप्राप्ती करता ही मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. देवे दिला सर्व ठीक आहे, परंतु हे आपल्या
कानाला सुद्धा स्पर्श होऊ देत नाही, असं हे परमसुख आत्मसुख विश्वसुख ज्याला स्वतः मिळवावं लागतं, स्वतः भोगावं लागतं. जे भोग्य भोगता अशा त्रिपुटीचा व्यवहार नाही. प्रापंचिक सगळे भोग आहेत ते सगळे त्रिपुटीचे व्यवहार त्याला त्रिपुटी लागते. आणि म्हणून इंद्रियांनी हे भोगले जातात. ते परंतु अतिंद्रिय आहे, म्हणजे इंद्रियांचा विषय नाही. असं जे आत्मसुख म्हणजे त्यांचे जे सुख आहे त्या सुखात ते आहेत, त्याच्याहून आपल्याला वेगळं ठेवत नाही. आपण पारिखे नाही, तिथं म्हणजे त्या सुखाच्या ठिकाणी आपण वेगळे राहू शकत नाही, ते वेगळं ठेवत नाही. आपण सारखे करते तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. सांगा, असं हे व्यावहारिक सुख तुम्हाला मिळतच व्यवहारामध्ये असं सुख. आणि असं सुख संत देते नाही, आणि ते देतो म्हणतात ते संते नसतात. भौगिक सुख देणारे संत महात्मे नाही. माझ्या मुखा वाटा नाही, माझ्या मुखा वाटा नाही हे वचन व्हावे संतान द्रव्य कोणा नको. कधी खरं संत या लबाडीचा धंदे करत नाही. सत्संगतीत हे सुख कधीच मिळत नाही. कारण ते स्वतः हे सुख भोगत नाही. ते या व्यावहारिक सगळ्या सुखापासून विरक्त असतात, बाजूला असतात. याचा संबंधच नाही त्यांच्या वृत्तीशी. त्यांची वृत्ती फक्त भगवत सुखामध्येच असते. विषय तो त्यांचा नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, हे त्यांचा आवडीचा विषय नाही. याला ते स्पर्शच करत नाही. अतिविभक्त राहतात, म्हणजे वैराग्य धारण करतात. खऱ्या साधूचं लक्षण हे की जे वैराग्यवान असतात ते खरे साधू.
भौतिक विषयामध्ये जे रमण होतं त्याला म्हणू नये साधू जगी मुक्ताबाई म्हणते कसले साधू वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना पाहतो. साधूचा काही संबंधच नाही त्याची. संसार जिनोने जन्मले जे सुखाधिक दादुले साधू सामान्य नाही. पहिलं संसाराला चिंतात नंतर जन्माला येतात. दुष्ट गुण नमळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. चैतन्याशी संबंध ज्याचा झालेला आहे म्हणजे ब्रह्मापर्यंत जी ज्यांची वृत्ती पोचली आहे ते संसारात कशी काही नाही दिसत असले तरी नाही. पद्मपत्र विमाम बस सत्यवादी करी संसार कमळ जळी जैसे मग मी व्यवहारे संसारी असावे असोनी नसावे अशा तऱ्हेची आलिप्ततेनं राहणारे साधू. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी. नामदेव राय म्हणजे मूर्तिमंत वैरागी. आपण ज्यांचा समाधी सोहळा करतो आहोत मूर्तिमंत वैराग भगवंताचे अत्यंत लाडके भक्त. भगवंताचा लाड कोण होतो? चिरपिरवाला. ते म्हणतात आपण पारिके नाही या सुखाच्या ठिकाणी आपण वेगळं राहत नाही. त्याला म्हणतात आत्मसुख. आत्मसुख म्हणजे अद्वैत सुख. अद्वैत सुखामध्ये द्वैताची भाषाच नसते. अद्वैताची बोली नव्हे बोलायची. बोलण्यासारखंच नाही. कैसे पोटरे दाखवू तुला अनुभवी गुरुच्या तुला अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे.
असं जे महान सुख त्या सुखापासून आपल्याला ते वेगळं ठेवत नाही. आपण पारखी नाही तिथे आणि हे या प्रकारची साधन आणि या युगामध्ये ते कशी आहेत अति दुर्लभ आहेत. अभंग आहे दुसऱ्याकडे साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना पडी. या युगामध्ये या प्रकारचे साधू दुर्लभ आहेत. कधी नाही मिळेल. महात्मा दुर्लभ चंद्रामृत सुखेचे भेटणंच नाही. काही करा अशी साधू भेटत नाही.
होणाऱ्या गोष्टी करता येतील पण हे भेटत. तपे व्रते दाने गोविंद काही भेटे परी साधन भेटे भाग्य विना. एखाद्याला देव भेटत पण असा साधू भेटत. कसा आपल्या सुखापर्यंत पोहोचवणारा आत्मसुख. साधू सुख देत नाही आणि ते देण्यासारखे नाही, घेण्यासारखे नाही. हा व्यवहार्य आहे. तिथं जायचंय. साधू काय करतात तिथं तुम्हाला नेतात आणि तिथं जर निघून तुम्हाला तर ज्ञान करून देतात. संतांच्या संकलित फक्त ज्ञान हाच विषय महत्वाचा आहे. आपल्याला ज्याची ओळख नाही त्याची ओळख करून देणं हेच साधूचं कार्य. तुम्हाला आत्मसुखापर्यंत पोहोचवतात. ते अव्यवहार्य सुख आहे. त्याचा लाभ दुसरा कोणताच नाही. या लाभात ना परम लाभ, या सुखात ना परम सुख, या ज्ञानात ना परम ज्ञान. तुका म्हणे आता लागणारिया लाभ या शब्दाचा अर्थ मिळवणे, मिळणे. लभती म्हणजे मिळणे, मिळविणे. मिळणं हा व्यवहार होत नाही. तिथं मिळवला जात नाही. कीर्तन नुसतं ऐकून समजणे अभ्यास देव मिळेल म्हणजे सगुण परमात्मा मिळेल, पण निर्गुणाची प्राप्ती मिळणार नाही. सहज होतच असते. आपणच आहोत. देव कैच्या तया धुरी आध्यात्मिक काय बाहेर आंतरिक. आत हरी बाहेर हरी, हरी हरी कोणी तर कामात हातला चेहरा विधवरा. सर्वत्र संपूर्ण गगन जैशी आपण या शब्दाचा अर्थ आपण सर्व नाही, ते वेगळे नाही, पारखे नाही, अशा ठिकाणी ते मिळवतात. आणि खरं आत्मसुख आहे की ज्या सुखाच्या पलीकडं दुसरं काहीच नाही. भूमा तत् सुखम नाल्पे सुखम असती भूमैव सुखम मिळत.
आपण कोणी पारख राहू शकत नाही, ते पारख ठेवतच नाही. आपण पारखे नाही तिथे. आत्म शब्दाचा अर्थ आपण सर्वच त्या सुखापर्यंत जाऊ शकतो, पोचू शकतो. फक्त करायला पाहिजे सत्संगती. विठ्ठल ती संगती नाही केली तर मग बोलूच नका. सत्संगतीच करत नाही, मग या सुखाच्या बाबतीत बोलायचंच नाही. सत्संगती आवश्यक आहे. आणि त्यांच्या संगत निश्चित आत्मसुखाचा लाभ होतो. आत्मसुखाचा लाभ म्हणजे आपल्या सुखाचा लाभ. आपण पारिखे नाही. आत्मसुखाच्या ठिकाणी आपण वेगळे नाही, वेगळं राहू देत नाही. असं हे सुख सांगा. तो साधू सामान्य का साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. त्याचा अर्थ असा, कीर्तनकार माझ्यासारखे तुम्हाला खूप मिळतील, प्रवचनकार मिळतील, गप्पा धरणारी भरपूर मिळतील. पण या बोधावर स्थित असलेला महात्मा दुर्लभ आहे. मिळणार नाही. तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहूने कळणारे नाही. पूर्ण आयुष्य घालवलं जातं काही साधूच्या बरोबर, तरी सुद्धा साधूची ओळख होत नाही. दुर्लभम अति, तो दुर्लभ आहे. म्हणून काही साधूला माणसं ओळखू शकले नाहीत, की हा साधू आहे. साधू थोर जाणार. साधू म्हणजे काय? साधनोती इति साधू. जो साधतो त्याला साधू म्हणतात. बाकीच्यालाही साधता येत नाही. काहीच ते साधू शकत, काहीच ते मिळू शकत नाही. असं कसं त्यांनी मोठा मठ बांधलाय, अमकं झालंय, तमकं झालंय, हे झालंय, ते झालंय, काही नाही. त्याने काहीच साधलं नाही. साधनेन साध्यते ती साधन. साधनांच्या द्वारे जो साधतो त्याला साधू म्हणतात. मी जास्त सांगत नाही, पण अलीकडे या सुखाचे साधक कोण आहेत? या आत्मसुखाचा साधक कोणी दाखव मला. ते बहुत कीर्ती त्याची भरणे भोगासाठी असे पुष्कळ पडले, भोग मिळवणारे. पण असा साधू दुर्लभ आहे. ध्यान ठेवा, मिळणार नाही, मिळत नाही आणि कळतही नाही.
पूर्ण आयुष्य गेलेलं असतं तरी त्याला साधू कळत नाही का हा साधू आहे. विठ्ठल थोर जाणार तो थोर जाणार. लक्षात घ्या. या कलियुगाच्या वातावरणामध्ये असं साधू मिळणं सोपे. कितीही दूषित वातावरण कलीचं आहे. अरे कली म्हणजेच पाप. कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे. सत्य सगळं गेलं. एक असा मनुष्य नाही का तो सत्याचं रक्षण करतोय. अनेक वेळा दिवसातून किती हजारो वेळेला पाप करतात, फुकुट बोलतात माणसं. मग या कालामध्ये असा साधू कलियुगी म्हणजे या कलियुगामध्ये असा थोर महात्मा दुर्लभ अति. तो दुर्लभ आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. विठ्ठल काय सांगावं साधूचं महत्व. साधुनोती ती साधू. सहांना धुतो म्हणजे काम क्रोध मद मच्छरादी जे सहा शत्रू आहेत त्याला धुवून टाकतो, पात्र करतो. असा निष्पाप राहणारा साधू दुर्लभ आहे. साधू म्हणायचं काम करतो. मूळ राहू देत नाही. मूल विक्षेप आवरण असे महत्वाचे दोष आहेत त्यांचं निरावरण करतो तो आणि आत्मवस्तूपर्यंत जातो. म्हणजे आवरणभंग करून आणि परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. विठ्ठल असा साधू कलियुगामध्ये दुर्लभ आहे. जास्तीचे थोर आहे. त्याची थोडी कोण वर्णन करील, कोणाला वर्णन करता येईल. पहिले हे कळतात. समजा ते थोर साधू कळतं का, कळणं शक्य आहे का. मी पहिला सांगितलं तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहिले तरी कळणार नाही. साधू आपल्या साधुत्वाची काही पाठी लावत नाही, नाही तर फोटो लावत नाही. असे अलीकडे तुम्हाला फोटो मिळतील. महाराज मामासाहेब जाईपर्यंत त्यांचा फोटो लावला नाही. त्यांचा फोटो कोणाला पाहायला मिळाला नाही. तोपर्यंत जिवंत असेपर्यंत नाही. आम्ही हाताचे आमचं फोटो लावतो. कुठं ते आणि कुठं आपण. कुठे इंद्राचे आहे सामने तटानी भले भले गेले बात माझी काय मात ते सोडून थोर असे संत कलियुगाने कारण मिळत नाही. आजच्या या वातावरणामध्ये असा साधू मिळणं दुर्लभ आहे. साधू थोर जाणार कलियुगी म्हणे कसा साधू
त्याचं काय लक्षण अभंगाच्या तिसऱ्याकडे देतं. इहलोकी तोची इहलोकी तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रमणे कथा. या लोकांमध्ये तोच एक महात्मा सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी समजतो, म्हणजे साम्य स्थितीवर जाऊन पोचलेला असतो. अर्थात सर्व प्राणी मात्र आत्मरूप पाहतो. आत्म पश्यती इति पश्यती. तो आपल्यासारखं पाहतो तो खरा पाहतो. ज्याला सगळे आत्मवत दिसत नाही तो पोट काही पाहत नाही, तो आंधळा आहे. तुका म्हणे संसारी आंधळेची तुका म्हणे संसारी. असणे हात पाठवली झालं मी आंधळा. कोणी आज उपयोग आहे ते पाहत नाही, ज्याला तो काय उठतो. खरं तर त्यालाच पाहायला पाहिजे ना. हो, परमात्म्याचं दर्शन महत्वाचं आहे, आत्मदर्शन महत्वाचं आहे, आत्मसाक्षात्कार महत्वाचा आहे, अपरोक्ष अनुभूती महत्वाची आहे. ती जर आपण केलं नसलं काय केलं कुकडे गेला
जैसा शीन मोग जळी. तुका म्हणे त्यानं व्यक्त केले आणि म्हणजे मागली आणि गेले म्हणून मी माझे काय उपयोग आहे. जन्मावरून याला आणि पाणी वाहता मेला. समस्थितीवर जायला हवंय. या शरीराच्या दृष्टीने तुम्हाला विषमत दिसते, मान्य करेल. पण तुम्ही आत्मज्ञानामध्ये शिरलात म्हणजे ही शरीर विषमतही राहणार नाही. तो सर्वच परमात्मा परमात्मा जन नव्हे अवघा जनार्दन. पण तो जनार्दन अनुभवला येण्याकरता त्या जनार्दनापर्यंत गेले पाहिजेत ना कोणी सुद्धा परमार्थाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही. साधनेमध्ये जातच नाही, साधना करतच नाही. नुसता असा वरचाच परमार्थ चाललाय. अवघड आहे. तो साधू आत्मसाक्षात्कारी असतो. आत्मज्ञानी असतात. सांगण्याचा इत्यर्थ असा ज्याने आपलं ज्ञान करून घेतलेलं आहे तो सगळ्यांना आत्मवत पाहतो. आणि ज्याला आत्मवत दिसतो तोच आत्मसाक्षात्कारी असतो. कोणी असो सर्वांना तो समजतो. सुनिचेव स्वपाकेचे पंडिता समदर्शन. सर्व समदर्शी जे जे दृष्टी दिसे ते तुम्हारे रूप. जे जे दृष्टी दिसे ते तुम्हारे रूप. जे जे दृष्टी दिसे ते तुम्हारे रूप. जे दृष्टी दिसे ते तुम्हारे रूप. हरिरूप पूजा ध्यान जपत्याशी नाही. भक्तीचा संबंध अलीकडे भक्ती केली जाते सगुणाची आणि सगुणाच्या द्वारे निर्गुणाला जाऊ पोचा लागतो. सगुणी पावले निर्गुणी बदता विकल्प धरिताची वाचडे पर्यंत निगुणापर्यंत जात नाही तोपर्यंत पूजा ध्यान आहे. तोपर्यंत पूजा करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे, परमार्थी साधना केली पाहिजे. पण साध्य एकदा आपल्याला प्राप्त झालं म्हणजे ब्रह्मरूपता एकदा प्राप्त झाली मग पूजा कोणाची करणार. त्या स्थितीमध्ये एकटाच ना तू. आता जे सगळं आहे ते तोच आहे. आता एकटाच जो तो कोणाची आपली पूजा करेल.
तिथं पूजा ध्यान संपलं, जोर सगुणाची भक्ती असते तिथं जाण्याकरता, त्याच्याकरता प्रयत्न वारी आराम खत अंकन ते जे काही ते त्याच्याकरता, एकदा तिथं पोहोचल्यानंतर काही नाही. विठाला अधमा मूर्ती पूजाष्ट तीर्थयात्रा धमाधमा. काय असं सहजावस्था जाऊ, सहज अवस्थेचं वर्णन चाललंय. त्या ठिकाणी सहजता असते, करायला काही लागत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या तत्वाला भेटत नाही तोपर्यंत जरी औपचारिक तुम्ही पूजा केली नाही तरी मानसिक तरी पूजा करावी लागते. ती परमात्म्याला फार आवडते. मनो म्हणजे पूजा हे मनाने पूजा करून कोणत्या तत्वाला जाऊन पोचायचं असतं. आणि एकदा तुम्ही कसे कवना पोचला मग पूजा ध्यान जप त्याची नाही. कृतकृत्यश्च भारत. आता काही करणे नाही. आता निश्चिंतीने सहज अवस्था आहे ही त्या महात्म्यानं प्राप्त केली असते. तिथं भूत हे वेगळे नाहीत, परमात्मा रूपत्व असतो. या लोकी तोची सर्व भूती सम. कोण सम? असा महात्मा. तो कळीवारी दुर्लभ आहे ना, असा दुर्लभ आहे. असा मिळणं कठीण आहे. कोणता? सर्व प्राणी मात्राला मी समजतो. हे विश्वची माझे घर आयशी दैत्याची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाड आणि मी जिहुनी पांडवा करती माझी सेवा. अद्वैताची सेवा अद्वैतात होत असते. त्याला क्रिया नाही, त्याला कर्म नाही, त्याला काही नाही. ती फक्त अद्वैतात जवळ आणि ती सेवा संपवत असते. अद्वैत उपासना. काय आता मला वेळ झाला आहे, मी काही बोलू शकतो. दुसरा महत्वाचा झालेला की आजारात कीर्तन चालले. महाराजांची सेवा करणं नारायणाची सेवा म्हणून मी आलो, नाहीतर तिथेच गेलो. काहीतरी पुण्य असेल म्हणून ही सेवा झाली. पंढरपूरलाच अटक आला होता, संपलं. असं आहे. नाशिक भागामध्ये आल्यानंतर 3 संकटातून वाचले.
पहिलं संकट म्हणजे प्यारलेस, दुसरं संकट करुणा, तिसरं संकट गेलं खरा रस आहे अशा या कीर्तनामध्ये. अशी कीर्तन ऐकावी, असे थोर महात्मे आपल्यामध्ये आहेत, चांगली आहेत. त्यांना बोलवावं. हा रस चाकाचा, हा रस आनंदाचा, घोषकर हरिनामाचा, कोण हा भाग्याचा भगवान येथील. चांगले कीर्तनकार या प्रकारचे आपल्या वारकरी संस्थेनं तयार केलेले आहेत. जोग महाराजांचे आतोनात उपकार आहेत या देशावर. यांनी आत्मज्ञान हे अनेक साधकांना दिलं आणि ते साधक सिद्ध बनवले. त्या सिद्ध पुरुषांची कीर्तनं ऐकण्याला काही वेगळं वाटतं. तशी सेवा करताना केली. कारण साधू जे होतात ते कशाने होतात, कसे होतात, कसे राहतात, त्यांच्या क्रिया कशा असतात, असा महत्वाचा भाग शेवटच्या कडव्या सांगतात. दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. हे साधूचं जीवन आहे, सार जीवन. आत्मबोधापर्यंत हे जातात ते असं सार जीवन जगण्यानं जातात. परमार्थाचा आरंभच साधक जीवन या प्रकारचं त्यांचं असतं. सार आसार हे त्यांना कधी स्पर्श करतच नाही. चांगलं वर्तन, तुम्हाला चांगल्यापर्यंत जायचं, चांगलं वर्तन केल्याशिवाय कसं जमेल? परमात्मा प्राप्ती साधायची म्हटल्यानंतर कसे वागून पुढे जमेल काय? नाही. गायीचं जसं गायी आणि गायीचं दूध सार आहे, तसं साधू निरंतर वर्ते तैसा. निरंतर साधू तैसा वर्ते, निरअंतर म्हणजे त्याच्या वर्तनाला अंतर पडत नाही. कायमच प्रत्येक क्षणामध्ये
वर्तन त्यांचं म्हणजे सालच वर्तन विठाला. आणि या वर्तनात म्हणजे आचारसंहितेतून ते साधू या मोक्ष सिद्धीपर्यंत पोहोचतात. आपण पारिखे नाही एवढे आमचे साधक गर्क झाले त्या विषयात. चांगलं आहे, काय वाईट नाही, पण गर्क झाली पाहिजे. या बोधापर्यंत या आचारानं जातात. आचरण हा एक पाया आहे. ज्याचा पाया चांगला आहे त्याची इमारत चांगली. तुम्ही लक्षात ठेवा, आचार हे अति महत्वाचं आहे. आचारवान पुरुष हो वेद. आचारवान, आचार परमो धर्म. आचार सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. आता याचं परीक्षण तुम्ही जर करू लागला तर तुमचा कर्म तर संपल. म्हणून अशा आजच्या वातावरणात राहायचं, पण बाकीचं चिकित्सा करत बसायचं नाही, फक्त या आचरण चालायचं. साधूचा आचार घ्यायची, साधूची संगती घ्यायची आणि आपली परमार्थिक नौका चालवायची. लोक काय करतात याच्याकडे दृष्टी द्यायचं नाही, पाहिजे नाही, आपलं आपण काय. म्हणजे तुम्हाला त्या बोधापर्यंत जाता येईल आणि तो बोध तुम्हाला आत्मसात करतो. भगवान करो या सर्व साधकांना या स्थितीपर्यंत जाण्याची योग्यता देव आणि त्या योग्यतेने हे त्या स्थितीला प्राप्त होत. एवढेच मी प्रभूचरणी प्रार्थना ठेवतो. संपवतो. नामने गाय दूध प्रसार, नामने गाय दूध प्रसार, नामने दूध प्रसार, नामने गाय दूध प्रसार. साधुनिरंतर Saludos.